खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. झारखंडमधील एका छोट्याशा गावात लोक अतिशय प्रेमाने आणि एकोप्याने राहत होते. संध्याकाळी सगळे गावकरी एकत्र जमत शेकोटी पेटवत आणि गप्पा मारत बसत. त्या गावात समीर नावाचा एक तरुण राहत होता. तो आपल्या हातची स्वादिष्ट व्हेज बिर्याणी विकत असे. त्याची बिर्याणी स्वस्त आणि चविष्ट असल्यामुळे संपूर्ण गावात प्रसिद्ध होती. रोज सकाळी त्याच्या ठेल्यासमोर ग्राहकांची मोठी रांग लागायची. अरे वा समीर भाऊ, काय अप्रतिम चव आहे. तुमच्या बिर्याणीने तर जादूच केली आहे असे वाटते. जणू स्वर्गातील एखादी परी येऊन तुम्हाला मदत करून गेली आहे. अरे भाऊ, ही बिर्याणी नाही रे, हा तर पुलाव आहे. नाही भाऊ, ही बिर्याणीच आहे. मी एकदा शहरात अशीच बिर्याणी खाल्ली होती. अहो भाऊ, दोन्ही जवळपास सारखेच असतात, फक्त बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असते. समीरचा हसतमुख स्वभाव आणि प्रेमळ वागणूक गावकऱ्यांना खूप आवडायची. त्यामुळे लोक केवळ बिर्याणी खाण्यासाठीच नव्हे तर त्याच्याशी गप्पा मारण्यासाठीही त्यांच्या ठेल्यावर येत असत. असेच करत करत त्या दिवशी त्याची सगळी व्हेज बिर्याणी विकली गेली. समीर आपले सामान आवरून घरी जाण्याच्या तयारीत होता. तेवढ्या त्याच्या ठेल्याजवळ गोविंद काका आले. अरे मुला, तू काय विकतोस? अहो काका, मी व्हेज बिर्याणी विकतो. तुमच्या भाषेत सांगायचं तर पुलाव समजा. पण आजची सगळी बिर्याणी संपली आहे. मी आता घरी जाणार होतो. हो मुला, गावकऱ्यांना हा पुलाव खूप आवडतो. पण तू एक काम कर, तुझ्या पुलावात अंडे घाल, मग ती अंडा बिर्याणी बनेल. त्याची चव आणखीन छान लागेल. मग बघ तुझा व्यवसाय किती वाढतो ते. हो काका, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण मला ते बनवायला शिकावी लागेल. मी आजपर्यंत कधी अंडा बिर्याणी बनवली नाही. अरे मुला, प्रयत्न केल्याशिवाय कोणतीही गोष्ट शिकता येत नाही. इतके बोलून गोविंद काका तिथून निघून गेले. समीर मात्र बराच वेळ त्यांच्या बोलण्याचा विचार करत राहिला. तो मनातच म्हणाला, नको रे बाबा, हे सगळे नवीन प्रयोग माझ्याने होणार नाहीत. माझा व्यवसाय आताही चांगला चालला आहे. असे स्वतःशीच बोलत तो घरी निघून गेला. समीरच्या कुटुंबात तो एकटा नव्हता. त्याची पत्नी सोरा आणि त्यांचा लाडका मुलगा आरव होता. पण आरवला एक गंभीर आजार झाला होता. एके दिवशी, बाबा, मी कधी बरा होणार? मी इतर मुलांसारखा शाळेत कधी जाणार? मुलाचे शब्द ऐकून समीरचे हृदय पिळवटून गेले. अरे बाळा, मी प्रयत्न करत आहे. सध्या आपल्या जवळ एवढे पैसे नाहीत, पण तू अजिबात काळजी करू नकोस. आपण लवकरच तुझा उपचार करू आणि तू पुन्हा आनंदाने शाळेत जाशील. आरवचे बोलणे ऐकून समीरचा चेहरा उतरला. तो खोल विचारात बुडून गेला. अहो, काय झालं? व्यवसाय नीट चालत नाही का? अगं, व्यवसाय तर चांगला चालतो आहे, पण त्यातून फारशी कमाई होत नाही. आरवच्या उपचारांसाठी अजून खूप पैसे लागणार आहेत. इतक्यात समीरला गोविंद काकांचे शब्द आठवले. तो उत्साहाने म्हणाला, अगं सोरा, मी ठरवलं आहे, उद्यापासून मी अंडा बिर्याणी विकणार आहे. त्यामुळे ग्राहक वाढतील आणि कमाई जास्त होईल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी समीर लवकर उठला. त्याने आपला ठेला सजवला आणि नेहमीप्रमाणे गावातील ठरलेल्या जागेवर जाऊन उभा राहिला. मात्र आज त्याच्या ठेल्यावर एक नवीन पदार्थ होता, अंडा बिर्याणी. नेहमीप्रमाणे गावकरी खाण्यासाठी त्याच्या ठेल्याजवळ आले. एक गावकरी आश्चर्याने म्हणाला, अरे वा समीर भाऊ, आज तुमचा ठेला काहीसा वेगळाच दिसतो आहे आणि हा सुगंध सुद्धा काहीतरी नवीन वाटत आहे. मित्रांनो, आज फक्त पुलाव नाही, त्यात अंडे घालून मी अंडा बिर्याणी बनवली आहे. त्यामुळे चवही वाढेल आणि ताकदही मिळेल. अरे वा भाऊ, मग आता पोटही भरून जाईल. चला, आम्हा सगळ्यांसाठी एक एक प्लेट वाढा. समीरने आनंदाने सर्वांना अंडा बिर्याणी वाढली. गावकऱ्यांनी पहिला घास घेताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. अरे वा, याची चव तर आधीपेक्षा दुप्पट झाली आहे.
हो ना भाऊ, आज तर खूपच मज्जा आली. त्या दिवशी समीरची अंडा बिर्याणी लोकांना इतकी आवडली की त्याची विक्री झपाट्याने वाढली. दिवसाअखेरीस त्याला नेहमीपेक्षा खूपच चांगली कमाई झाली. इतक्यात शेतातून काम करून परत येणारे 2 मजूर त्याच्या ठेल्याजवळ थांबले. अरे भाऊ, काय विकत आहात? अरे भाऊ, अंडा बिर्याणी फक्त 30 रुपये प्लेट. तुम्हालाही एक प्लेट वाढू का? अरे भाऊ, एवढ्या कमी किमतीत मिळत असेल तर नक्की वाढा. हो ना भाऊ, घरी जाऊन जेवून परत येण्यापेक्षा इथेच खाऊया. समीर आनंदाने कामाला लागला. त्याने पटकन 2 प्लेट तयार केल्या, सुगंधी मसाले घातले, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि गरमागरम अंडा बिर्याणी त्यांच्या समोर वाढली. दोघांनी पहिला घास घेताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. अरे भाऊ, यात काय घातलं आहे? इतकी अप्रतिम चव तर आम्ही कधीच चाखली नव्हती. हो ना, आणि यात अंड सुद्धा आहे. आम्ही दिवसभर शेतात कष्ट करतो. आता यापुढे आम्ही रोज तुमची अंडा बिर्याणी खाणार, त्यामुळे ताकदही मिळेल. त्यांचे कौतुक ऐकून समीरच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. मग काही वेळातच त्याच्या ठेल्याभोवती मोठी गर्दी जमली. लोक एकामागून एक अंडा बिर्याणी मागू लागले. दिवस संपेपर्यंत त्याची सगळी बिर्याणी विकली गेली. हळूहळू समीरचा व्यवसाय अधिक चांगला चालू लागला. त्याची अंडा बिर्याणी गावात आणि आसपासच्या भागातही प्रसिद्ध झाली. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. एके दिवशी आरवची तब्येत अचानक खूपच बिघडली. डॉक्टरांनी तातडीने उपचार करण्यास सांगितले. हे ऐकून समीर हादरून गेला. हे देवा, ही कसली परीक्षा आहे? मी तर एक साधा बिर्याणी विकणारा माणूस आहे. वर्षभर मेहनत केली तरी एवढे 2 लाख रुपये जमा होणार नाहीत. समीरने अनेक लोकांकडे मदतीसाठी हात पसरवला. कुणाकडून कर्ज मिळते का याचा तो प्रयत्न करू लागला. अशातच त्याच्या अडचणीची बातमी गावातील श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती धनराज पाटील यांच्यापर्यंत पोहोचली. धनराज पाटील यांनी समीरला बोलावून घेतले आणि म्हणाले, अरे समीर, ऐक, तुला 2 लाख रुपयांची गरज आहे ना? पण मात्र त्यासाठी माझी एक अट आहे. बोला ना सेठ, काय अट आहे? अरे, तुझा अंडा बिर्याणीचा ठेला माझ्या नावावर कर. तुझा हा व्यवसाय खूप चांगला चालतो. फक्त या ठेल्यावर उभा राहणारा माणूस बदलेल. त्याच्या बदल्यात मी तुला 2 लाख रुपये देईन. हे ऐकून समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. पण आरवच्या उपचारांसाठी त्याच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. शेवटी त्याने मन कठोर केले आणि आपला ठेला त्यावरील सर्व सामानासह धनराज पाटील यांना विकून टाकला. त्या पैशात आरवचा उपचार सुरू झाला. काही महिन्यांच्या उपचारानंतर आरव पूर्णपणे बरा झाला. हे पाहून समीर, सोरा आणि आरव तिघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. परंतु दुसरीकडे समीर मात्र चिंतेत होता. आता त्याच्याकडे कोणताही व्यवसाय उरला नव्हता. एके दिवशी, अहो, आपल्याला आता आरवच्या शिक्षणासाठीही पैशांची गरज लागणार आहे. हो सोरा, माणसाचे कौशल्य त्याच्या हातात आणि मेहनतीत असते, ठेल्यात नाही. तू बघ, धनराज पाटील कधीच माझ्यासारखी चविष्ट अंडा बिर्याणी बनवू शकणार नाहीत. आणि समीरचे म्हणणे अगदी खरे ठरले. धनराज पाटील यांनी ठेला विकत घेतला खरा, पण त्यांच्यात समीर सारखा प्रेमळ स्वभाव नव्हता. जो ग्राहक त्यांच्या ठेल्यावर यायचा त्याच्याशी ते उद्धटपणे बोलत असेत. याशिवाय त्यांनी अंडा बिर्याणीची किंमतही खूप वाढवली होती. एके दिवशी एक ग्राहक त्यांच्या ठेल्यावर आला आणि म्हणाला, अरे भाऊ, 1 प्लेट अंडा बिर्याणी द्या. अरे ठीक आहे, पण एका प्लेटचे 100 रुपये होतील. काय, 100 रुपये? समीर भाऊ तर याच बिर्याणीचे फक्त 30 रुपये घेत होते. अरे, समीर गेला आणि त्याचे दरही गेले. आता अंडा बिर्याणी 100 रुपयांनाच मिळेल. घ्यायची असेल तर घ्या, नाहीतर इथून निघा आणि गर्दी करू नका.
हे ऐकून अनेक ग्राहक नाराज झाले. काहींनी तर तेथून निघून जाणेच पसंत केले. एके दिवशी तो काम शोधण्यासाठी जात असताना त्याला त्याचे 2 जुने ग्राहक रस्त्यात भेटले. अरे समीर भाऊ, तुम्ही तर आमच्याशी मोठा विश्वासघात केला. अरे भाऊ, काय झालं? तुम्ही असं का बोलत आहात? अरे भाऊ, आम्हाला वाटलंच नव्हतं की तुम्ही तुमचा ठेला आणि व्यवसाय धनराज पाटील यांना विकून टाकाल. अरे भाऊ, पण त्यात माझी चूक काय? अरे, त्यांची अंडा बिर्याणी अजिबात चविष्ट नाही. शिवाय त्यांनी किंमतही खूप वाढवली आहे. आम्हाला अजूनही तुमच्या हातची बिर्याणीच आवडते. म्हणून आम्ही तुम्हाला एकच सल्ला देतो, तुम्ही पुन्हा एक नवीन ठेला सुरू करा. अरे मित्रांनो, पैशांच्या अडचणीमुळेच मला माझा व्यवसाय विकावा लागला. माझ्याकडे पैसे असते तर मी आजही माझाच ठेला चालवत असतो. अरे भाऊ, त्याची काळजी करू नकोस, आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्ही एक जुना ठेला विकत घ्या. सामानासाठी लागणारे पैसेही आम्ही देऊ. अरे भाऊ, पण मी तुमच्याकडून पैसे कसे घेऊ? अरे भाऊ, त्यात काय मोठं. आम्ही जेव्हा तुमच्याकडे जेवायला येऊ तेव्हा आमच्याकडून पैसे घेऊ नका. हिशोब बराबर होईल. आणि हो, व्यवसायातून जी कमाई होईल त्यातून हळूहळू नवीन सामान घेत जा. सुरुवातीला थोडी अडचण येईल, पण नंतर तुमचा व्यवसाय पुन्हा पूर्वीसारखा जोमाने चालू लागेल. मग दुसऱ्या दिवशी समीरने त्या ग्राहकांकडून मदत स्वीकारली. त्याने एक जुना ठेला विकत घेतला, आवश्यक सामान आणले आणि पुन्हा एकदा आपल्या प्रसिद्ध अंडा बिर्याणीच्या व्यवसायाची सुरुवात केली. समीरने पुन्हा व्यवसाय सुरू केल्यानंतर काही दिवसातच त्याच्या ठेल्यावर ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली. दुसरीकडे धनराज पाटील यांचा व्यवसाय मात्र दिवसेंदिवस घटत चालला होता. त्यांनी अंडा बिर्याणीची किंमत कमी केली तरीही ग्राहक त्यांच्या ठेल्याकडे फिरकत नव्हते. या उलट समीरने आपल्या अंडा बिर्याणीची किंमत थोडी वाढवली तरी लोक आनंदाने त्याच्याकडे जेवण्यासाठी येत होते. अरे समीर भाऊ, आम्ही तर तुमच्या हातची अंडा बिर्याणी खाण्यासाठी आसुसलो होतो. तुमच्या बिर्याणीची चव आणि तुमचा प्रेमळ स्वभाव यालाच आम्ही खूप आठवत होतो. हे सगळे पाहून धनराज पाटील यांच्या मनात मत्सर निर्माण झाला. एके दिवशी ते संतापाने समीरच्या ठेल्याजवळ आले आणि म्हणाले, अरे समीर, तू माझ्याशी अन्याय केला आहेस. अहो सेठजी, मी काय केलं आहे? अरे, तू मला तुझा ठेला आणि व्यवसाय विकला होता तरी सुद्धा तू पुन्हा तोच व्यवसाय सुरू केलास. अरे नाही, तू माझ्याशी फसवणूक केली आहेस. आता याचा निर्णय पंचायतच करेल. मग काही दिवसांनी गावात पंचायत भरली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पंचांनी निर्णय दिला की समीरने कोणताही गैरप्रकार केलेला नाही. ठेला विकणे आणि स्वतःच्या कौशल्याचा वापर करून पुन्हा व्यवसाय सुरू करणे यात काहीही चुकीचे नाही. पंचायतीने समीरलाच योग्य ठरवले. मात्र समीर मोठ्या मनाने म्हणाला, धनराज पाटील यांनी माझ्या कठीण काळात मला मदत केली होती, त्यामुळे त्यांच्याकडून घेतलेले सर्व पैसे मी हळूहळू परत करेन. समीरच्या या उदार स्वभावामुळे गावकऱ्यांच्या मनातील त्याच्याबद्दलचा आदर आणखीन वाढला. कालांतराने त्याचा अंडा बिर्याणीचा ठेला पुन्हा संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाला. त्याचा व्यवसाय भरभराटीला आला. आरवचे शिक्षणही व्यवस्थित सुरू झाले आणि समीरचे कुटुंब आनंदाने जीवन जगू लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, खरे कौशल्य कोणत्याही वस्तूंमध्ये नसते, ते माणसाच्या मेहनतीत, प्रामाणिकपणात आणि वागणुकीत असते. चांगले कर्म केले तर संकटाच्या वेळी समाजही मदतीला धावून येतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.